मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आशिष शेलार यांनी भेट घेतली। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीबाबत चर्चा झाल्याची माहिती। मला बोलायचंय तेव्हा निवडणुकीवर बोलेन। एनडीए सोबत जाण्याबाबतच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं उत्तर, तर योग्य वेळी खुलासा करू आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। आप इस चुनाव में एनडीए में शामिल होने वाले ऐसी चर्चा ये क्या सही है? माझा विषय वेगळा आहे। ज्याला निवडणुकीवरती बोलायचं त्याला मी निवडणुकीवरती बोलतो। आल्यात म्हणून विचारायचं नाही। विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील, आमदार रवी राणा यांचा दावा। ठाकरेंना मोदींशिवाय पर्याय नाही। ठाकरे शिंदेचे नेतृत्व स्वीकारतील, राणांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आता बिलकुल बेचैन झालेले आहे। कधी मोदीजींचे मी दर्शन घेतो, कधी त्यांना माफी मागतो आणि कधी त्यांना माझं समर्पित करतो। भाजपच्या निष्ठावंतांवर बाहेरून आलेल्यांचे कपडे धुण्याची आणि प्रेस करून देण्याची वेळ। किमान 33% तरी जागा ठेवा, असं ओरड करण्याची भाजप नेत्यांवर वेळ। विजय वडेट्टीवारांची खोचक टीका। काही लोकांनी थेट भाजपमध्ये येण्याची भूमिका घेतली, मात्र नगरमधील काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजप नेत्यांचे पाय धरतात। बाळासाहेब थोरातांचं नाव न घेता विखे पाटलांचा टोला। राजकीय ही प्रक्रिया निरंतर चालू असते। सामायिकपणे आता तो निर्णय पक्ष सृष्टी घेतात, प्रवेश कोणा द्यायचा काय द्यायचा नाही। काही लोकांनी भाजपमध्ये यायची भूमिका घेतली आणि काही लोक काँग्रेसमध्ये राहून रात्री भाजपच्या नेत्याचे पाय धरतात। हा फरक कोणता आहे याच्यामध्ये? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार चंद्रपूरमधून लोकसभा लढण्याच्या तयारीत। आमदार प्रतिभा धानोरकर ही चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडे तिकीट मागतात, तर भाजपकडून सुधीर मुनगंटीवार लोकसभा लढण्याची शक्यता। लोकसभेच्या 18 जागांसाठी ठाकरे गटाकडून समन्वयक जाहीर। समन्वयक नेमून स्वतःचे 18 मतदारसंघ जाहीर केल्याचं ठाकरे गटाचे संकेत। पुढील आदेशापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार नाव कायम ठेवा। आठवड्याभरात निवडणूक चिन्हही द्या, सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश।